भटवली गावात 37 वर्षीय मयूर नावाचा तरुण बायको सोनाली सोबत राहत होता. घरची परिस्थितीही ठीक होती, कारण मयूर हा सौदी अरेबियामध्ये नोकरी करत होता. त्यांना एक 9 वर्षांची मुलगी देखील होती. नोकरीमुळे तो सतत आपल्या कुटुंबापासून दूर राहत होता, पण घरी बायको मुलगी यांच्या संपर्कात राहायचा तो प्रयत्न करत असे. गावातच मयूरची बहीण व तिचं कुटुंब देखील राहत होतं, म्हणून बायको व मुलीकडे लक्ष असू द्या असे मयूरनं बहीण, दाजी व भाचा यांना सांगून ठेवले होते. सोनाली मात्र खुश होती. वेळेवर तिला आता सगळं काही मिळायचं. नवरा पैसे पाठवायचा, ज्यातून तिचा व मुलीचा उदरनिर्वाह व्हायचा. मुलगी शाळेत गेली की सोनाली घरात टीव्ही बघत बसायची, तर कधी कधी चांगली साडी घालून गावात नंदाच्या घरी जाऊन बसायची. सोनालीचा भाचा ही तिच्याच वयाचा होता. तोही मामी मामी करून तिची नेहमीच मस्करी करत. मामी आणि भाचा यांच्यात हसी मजाक पण खूप चालत. काही नवीन पदार्थ बनवला की मामी भाच्याला जेवण करायला बोलवत असे. तिकडे सौदी अरेबियामध्ये काम करणारा नवरा आपल्या बायको व मुलीला आपल्यासोबत राहायला घेऊन येण्यासाठी प्रयत्न करत होता, परंतु काही कारणास्तव त्याला ते शक्य होत नव्हतं. इकडे बायको सोनाली आणि भाचा जयंत हे हळूहळू एकमेकांना पसंत करायला लागले होते. गावात मयूरच्या बहिणीला देखील याची काहीच कल्पना नव्हती की आपला मुलगा मामीकडे वारंवार का जातोय. वरून तीच जयंतला सतत म्हणायची की मामा घरी नाही, तू मामीकडे व मुलीकडे एक चक्कर मारून ये. त्यांना वाटलं नाही पाहिजे की ते इथे एकटे आहेत, आणि याचाच फायदा भाचा जयंत घेऊ लागला. मामीकडे कसल्याही बहाण्यानं जाऊ लागला. हळूहळू तिला हात लावणं, हळूहळू तिच्या सुंदरतेची प्रशंसा करणं त्याने सुरू केलं. मामा इथे नाही, तुम्हाला त्यांची आठवण येत असेल ना, असे म्हणून मामीला इमोशनल करणं त्यानं चालू केलं होतं. आणि मामी व तिच्या मुलीची खूप काळजी घेणं सुद्धा त्याचं सुरू होतं. आणि ह्याच त्याच्या देखाव्याला मामी भायली आणि भाच्यावर प्रेम करू लागली. दोघांचे चोरून लपून अनैतिक संबंध सुरू झाले. जयंत आता रोज मामीच्या घरी येऊ लागला, तिथेच राहू लागला. मामाने पाठवलेल्या पैशांवर मजा मारू लागला. मुलगी शाळेत गेल्यावर हे दोघंही घरात एकटेच राहत, आणि तेव्हाच यांच्यात शारीरिक संबंधही प्रस्थापित होत. आता मामीची शारीरिक गरज सुद्धा भाच्याकडून पूर्ण होत होती, म्हणून तिला मामाची आठवण देखील येत नव्हती. नवरा बायकोप्रमाणे हे मामा भाच्या राहत होते. प्रेमात पडलेलं हे जोडपं हे देखील विसरलं की आपलं नातं कोणतं आहे. मामीचे लग्न झाले होते आणि जयंतचे लग्न करायचा त्याचे घरचे विचार करत होते, परंतु ही मामी भाचा एकमेकांसाठी काहीही करायला तयार होते. असेच काही महिने गेले. कामावर गेलेला नवरा खूप महिन्यांनी बायको व मुलीला भेटण्यासाठी आला, पण त्याला बघून बायकोचा चेहरा खुश होण्याऐवजी नाराज झाला, कारण मामा घरात असल्यामुळे मामीला भाच्यापासून दूर राहावं लागणार होतं. त्यांच्यातील संबंध काही दिवस थांबवावे लागणार होते, आणि याचं दुःख मामी सोनालीला होतं. मयूर मात्र घरी आल्यानंतर बायको मुलीला भेटून खूप खुश होता. आता तुम्हालाच सोबत घेऊन जाणार म्हणत होता. अगोदर सोनाली नवऱ्यासोबत जाण्यासाठी हट्ट करत, परंतु आता तिला नवऱ्यासोबत जायचं नव्हतं. तिला तिथेच गावात राहून भाच्यासोबत अनैतिक संबंध ठेवायचे होते. मयूरला सुद्धा आपल्या बायकोमध्ये बदल जाणवत होते. त्यातली त्यात भाचा घरी आल्यानंतर बायकोच्या चेहऱ्यावरील आनंद मयूरला स्पष्ट दिसत होता, परंतु मयूरने त्यांच्या नात्यावर संशय घेतला नाही, कारण मामी भाच्याचं नातं पवित्र असतं. परंतु कुठेतरी त्याच्या मनामध्ये बायकोबद्दल थोडासा संशय यायला सुरुवात झाली होती. त्यामुळे तो बायको सोनालीवर जास्त लक्ष ठेवू लागला. यावेळी परत कामावर जाण्याचे त्याचे कुठलेही लक्षण दिसत नव्हते, म्हणून सोनाली आणि भाचा जयंत यांना मयूरचा अडथळा होत होता. त्यातली त्यात नवरा मयूर बायकोला म्हणाला, यावेळी मी तुला व मुलीला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे, त्यामुळे काळजी करू नको, नाराज राहू नको. असं म्हटल्यावर मात्र मामीला भाच्यापासून दूर होण्याची भीती सारखी वाटू लागली. आपण इथून निघून गेल्यानंतर भाच्याचं दुसरीकडे लग्न होऊन जाणार, मग आपला त्याच्यावर हक्क नसणार असा विचार मामीच्या मनी येऊ लागला. भाच्याने सुद्धा मामीला मी दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार नाही असे सांगितले. आपणच दोघे लग्न करून घेऊ असा विचार हे दोघंही करू लागले. नवरा घरात असल्यामुळे मामीला भाच्याला घरी बोलवता येत नव्हतं, दोघांना भेटताही येत नव्हतं, आणि म्हणूनच या मामीनं आणि भाच्यानं मामा मयूरचा काटा काढायचं ठरवलं. जयंतने आपला मित्र हिमांशू याची मदत घेतली. एक नशेचा पदार्थ विकत आणून मामीकडे दिला.
मामीने स्वादिष्ट जेवण बनवून तो पदार्थ जेवणात मिसळला. मामाने पोटभर जेवण केलं, पण त्याला माहिती नव्हतं की आपल्या बायकोने आपल्या जेवणात विष मिळवले, तेही भाच्यासाठी. ते जेवण करून मामाची शुद्ध हरपली. मामा बेशुद्ध झाला. सोनाली, जयंत आणि त्याचा मित्र हिमांशू यांनी चाकूनं मामावर वार केले आणि त्याचा खून केला. नवऱ्याच्या मृतदेहाचे सोनालीनं 2 तुकडे केले. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी हत्येत वापरलेले शस्त्र तिनं फेकले. घरातील रक्ताचे डाग पुसले आणि नवऱ्याचा मृतदेह नवऱ्याच्याच ट्रॉली बॅगमध्ये भरला. मित्र हिमांशूच्या गाडीतून तिघही ट्रॉली बॅग घेऊन भटवलीपासून 60 किलोमीटर अंतरावर गेले आणि एका शेतात ती बॅग फेकली आणि तिथून परत निघून आले. मामा नोकरीवर निघून गेला असेच सगळीकडे सांगितले आणि मामी आणि भाच्याचे अनैतिक संबंध असेच सुरू ठेवले. या बाईचा नवरा मेला होता, पण तिला त्याचं दुःख नव्हतं. आनंद होता की आपला प्रियकर भाचा आपल्या सोबत आहे. तिकडे देवरिया जिल्ह्यातील तरकुलवा ठाणे हद्दीत ही बॅग काही शेतकऱ्यांना शेतात पडलेली दिसली. गहू काढण्यासाठी हे शेतकरी त्या शेतात पोहोचले होते. ती मोठी बॅग बघून शेतकऱ्यांनी परिसरात आजूबाजूला बघितलं, पण तिथं कुणीच नव्हतं. बॅग गच्च भरलेली असल्याचे त्यांना दिसले आणि त्यांना शंका आली व त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये फोन करून कळवले. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. बॅग उघडल्यानंतर पोलिसांना आतमध्ये 35 ते 37 वर्ष वय असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याचे केलेले 2 तुकडे पाहून शेतकऱ्यांना घामच फुटला. पण हत्या करण्यात आलेली व्यक्ती कोण आहे असा पहिलाच प्रश्न पोलिसांसमोर होता आणि त्या दृष्टीने त्यांचा तपास सुरू झाला होता. पोलिसांनी परिसरात पुरावा शोधण्याचा प्रयत्न केला, पण काहीच मिळाले नाही. पोलिसांनी ट्रॉली बॅग व्यवस्थित बघितली आणि एक धागा पोलिसांच्या हाती लागला. मयूरच्या बॅगवरती एक बारकोड होता. विमान प्रवास करताना बॅगवर असतो तो वाला. हा बारकोड हैदराबादवरून वाराणसीला विमानाने प्रवास केल्याचा होता. पोलिसांनी लगेचच वाराणसी विमानतळ प्रशासनासोबत संपर्क केला आणि याबद्दल माहिती घेतली. पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात अखेर यश आले. ही बॅग होती भटवली गावात राहणाऱ्या मयूरची. माहिती मिळताच पोलीस भटवली गावातील मयूरच्या घरी पोहोचले. तेव्हा सोनाली भाचा जयंत सोबत प्रेमाचे गुलछडे उडवत होती. पोलिसांनी तिला तिच्या नवऱ्याबद्दल विचारलं, तेव्हा तो नोकरी निमित्ताने सौदी अरेबियात निघून गेला असे तिनं सांगितले. परंतु पोलिसांना बायकोवरच संशय आला आणि त्यांनी चौकशीसाठी तिला पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं. अगोदर तिनं उडवाउडवीची उत्तरं दिली, परंतु पोलिसांनी पोलिसी रुबाब दाखवल्यानंतर ती पोपटासारखी बोलू लागली. आपलं आपल्या भाच्यावर प्रेम झालं होतं, त्याच्यापासून आपल्याला शारीरिक सुख मिळत होतं. आपला नवरा नेहमीच कामानिमित्ताने बाहेर होता. माझी गरज भागत नव्हती म्हणून मी भाच्यासोबत अनैतिक संबंध ठेवले. परंतु नवरा आता मला परत त्याच्यासोबत घेऊन जायला आला होता, त्यामुळे मी भाच्याला भेटू शकणार नव्हते. आमच्या प्रेमात नवऱ्याचा अडथळा होता म्हणून आम्ही त्याला मारले अशी कबुली सोनालीनं पोलिसांना दिली. अखेर बॅगवर असणाऱ्या बारकोडमुळे मयूरच्या हत्येचं बिंग फुटलं. पोलिसांनी सोनालीला अटक केली आहे, तर इतर दोन्ही आरोपी जयंत आणि त्याचा मित्र अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. ही सत्य घटना असून एप्रिल महिन्यातच 2025 मध्ये घडलेली आहे. या घटनेतील नावे मात्र काल्पनिक देण्यात आलेली आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, नात्याला कलंक लागेल असे काही करू नये. पवित्र नात्यांचा अपमान करू नये. नवऱ्याला धोका देऊ नये, हेच या घटनेतून शिकावे. बाकी या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये. धन्यवाद.